हाय ऑल, आय एम रंजिता अँड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ रंजिता. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत काळ व त्यांचे उपप्रकार. तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी फोकस करणार आहे साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ व त्याच्याशी रिलेटेड असलेले सगळे अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह व इंट्रोगेटिव्ह वाक्यांवर. म्हणजेच प्रश्नवाक्याची सुरुवात करताना आपण डू, डज, डीड आणि विलचा कसा उपयोग करायचा ते सगळं आज आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. सो आय नीड युअर 100% कॉन्सन्ट्रेशन. आणि आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने काळांचा अभ्यास करणार आहोत. सो लेट्स बिगिन. तर आपण आता बघत आहोत काळ. काळ म्हणजेच टेन्स. तर टेन्स किती प्रकारचे असतात? टेन्स हे 3 प्रकारचे आहेत. पहिला आहे वर्तमान काळ, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रेझेंट टेन्स म्हणतो. जी क्रिया चालू आहे किंवा वारंवार घडते, म्हणजे कुणाचे हॅबिट्स आहे, दैनंदिनी आहेत, स्केड्यूल्स आहेत, ते सगळे कसे आहेत? रोजच्या घडणाऱ्या आहेत. तेव्हा आपण साध्या वर्तमान काळाचा म्हणजे वर्तमान काळाचा आपण वापर करतो. दुसरा आहे भूतकाळ. भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स, ज्या क्रिया पूर्ण झाल्या आहेत किंवा येऊन गेलेली वेळ. जसे तो पूर्वी MNC मध्ये काम करायचा, तर क्रिया कशी झाली आहे? ती पूर्ण झाली आहे, त्याला म्हणायचं आपण भूतकाळ. तिसरा आहे भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स, जी क्रिया पुढे घडणार आहेत किंवा ज्या काही फ्युचर प्लॅन्स आहेत त्याला म्हणायचं आपण फ्युचर टेन्स. आता जे 3 टेन्स आहेत त्यांचे पण काही सब टाइप्स आहेत. तर किती आहेत? म्हणजे काळाचे पुढे 4 प्रकार आहेत. म्हणजे प्रत्येक टेन्स, प्रत्येक जो प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे, त्यांना कसे पुढे प्रत्येकाचे 4 असे प्रकार आहेत. ते आपण आता बघूया. पहिला आहे साधा काळ म्हणजे सिंपल टेन्स. यामध्ये वेळ अनिश्चित असते. जसे आई स्वयंपाक करते, ती योगा करते, तो MNC मध्ये काम करतो, मुले शाळेत जातात. इथे वेळ दाखवली आहे का की किती वाजता करतात किंवा किती वेळ करतात? तर इथे वेळ कशी आहे? अनिश्चित आहे, म्हणून याला आपण साधा काळ म्हणतो, सिंपल टेन्स. दुसरा काळ आहे चालू काळ म्हणजे कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस म्हणजे जे चालू आहे. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला शिकवत आहे, इथे शिकवण्याची क्रिया चालू आहे. तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर बघण्याची क्रिया चालू आहे, म्हणजेच कंटिन्युअस टेन्स. तिसरा आहे पूर्ण काळ, त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो परफेक्ट टेन्स. काम किंवा क्रिया पूर्ण झाली आहे, जसं त्याचे काम झाले आहे, त्याने गृहपाठ पूर्ण केला आहे, तर याला आपण काय म्हणतो? परफेक्ट, म्हणजे ठीक आहे, तो काम कंप्लीट केलं आहे. आणि चौथा आहे पूर्ण चालू काळ, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काम काही वेळेपूर्वी सुरू झालंय व अजूनही चालू आहे. फॉर एक्झाम्पल, जसं सकाळपासून पाऊस पडत आहे, तर ती क्रिया कशी आहे पाऊस पडण्याची? ती पास्ट टेन्स मध्ये म्हणजे भूतकाळामध्ये सुरू झाली आहे व अजूनही सुरू आहे. त्यावेळेस आपण पूर्ण चालू काळ याचा उपयोग करतो. तर आपण बघूया आता हे जे काळ आहे त्यांचे उपप्रकार आहेत, प्रत्येकाचे 4, जसे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचरचे, ते कसे पडलेत. तर आपण बघूया प्रेझेंट सिंपल टेन्स म्हणजे हा त्याचा झाला पहिला प्रकार. दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, तिसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि चौथा आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याचप्रमाणे पास्टचे सुद्धा 4 प्रकार आहेत. पास्ट सिंपल टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तसेच फ्युचर सुद्धा 4 प्रकार पडतात. फ्युचर सिंपल टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर असे किती झाले टोटल? आता आपण बघणार आहोत टेन्स. टेन्स बघण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. तर बेसिक कन्सेप्ट म्हणजे काळाची मूलभूत रचना. आपण काळ कसा बनवायचा? तर काळ बनतो सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्टनी. कधी कधी फक्त सब्जेक्ट आणि वर्ब असेल तरी चालेल. तर ही जी रचना आहे म्हणजे द ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर फॉर एनी टेन्स इज सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता सब्जेक्ट म्हणजे काय होते की जो क्रिया करतो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला शिकवते, इथे क्रिया करणारा कोण आहे? मी. तुम्ही व्हिडिओ बघता,
तर तुम्ही काय झाला, हा सब्जेक्ट झाला. चला आपण उदाहरण बघूया. राम पत्र लिहितो. राम राईट्स अ लेटर. तर इथे राम काय झाला, हा सब्जेक्ट झाला, कारण की ते कोण लिहितोय पत्र, राम. तर आता आपण बघूया वर्ब. वर्बची 3 मुख्य रूपे आहेत. ती कुठली, तर प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल. तुम्ही याला म्हणू शकता की V1, V2 आणि V3. फॉर एक्झाम्पल प्ले. प्ले म्हणजे खेळणे. त्याचं दुसरं रूप म्हणजे पास्ट टेन्स फॉर्म झाला प्लेड आणि तिसरं रूप झालं प्लेड. आता बघूया ईट. ईटचं झालं दुसरं रूप एट, तिसरं रूप झालं ईटन. नंतर डू. डूचं दुसरं रूप झालं डीड, डीडचं तिसरं रूप झालं डन. ओके. नंतर बघूया आपण ऑब्जेक्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वर्ब बघूया. वर्बचे हे मेन 3 फॉर्म्स आहेत. तर हे जे फर्स्ट फॉर्म आहे प्ले, ईट, डू, हे आपण सिंपल टेन्स मध्ये यूज करूया, म्हणजे प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स मध्ये. पास्ट टेन्स हा आपण फक्त आणि फक्त पास्ट टेन्स मध्ये यूज करतो. पास्ट पार्टिसिपल हे आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये यूज करतो. म्हणजे आपल्याला फक्त परफेक्ट मध्ये पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 यूज करायचं आहे. आता आपण बघूया ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, ज्यावर क्रिया होते. आता तुम्हाला माहिती नाही ऑब्जेक्ट काय आहे, तर तुम्ही सब्जेक्टला व्हॉटने किंवा हुमने प्रश्न विचारला तर यू विल गेट ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, आजोबा आम्हाला गोष्टी सांगतात. तर इथे तुम्ही हा ते सब्जेक्ट काय आहे, आजोबा म्हणजे ग्रँडपा. आणि व्हॉटने प्रश्न विचारा, ग्रँडपा आम्हाला काय सांगतात, यू विल गेट आन्सर अ स्टोरी. काय सांगतात, अ स्टोरी सांगत आहेत. आणि जर तुम्ही हुमने प्रश्न विचारला तर आजोबा कोणाला स्टोरी सांगतात, तर यू विल गेट आन्सर अस. अस म्हणजे आम्हाला. तर इथे 2 ऑब्जेक्ट झाले, अस आणि अ स्टोरी. याचाच अर्थ की इथे 2 प्रकारचे ऑब्जेक्ट आहेत, डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. पण हे तुम्हाला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइससाठी युजफुल राहील की व्हॉटने आणि हुमने कसं ऑब्जेक्ट मिळतात. नाहीतर कधी कधी फक्त सब्जेक्ट आणि वर्बनी पण वाक्य बनवता येतात, जसं ही लाफ्स, शी वर्क्स, सो लाईक दॅट. ओके. तर चला आता आपण बघूया. प्रेझेंट सिंपल टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ म्हणजे काय, जी क्रिया रोज रोज होते, वारंवार घडते, काही हॅबिट्स आहे, रुटीन्स आहेत, त्या गोष्टींसाठी आपण प्रेझेंट सिंपलचा उपयोग करतो. फॉर एक्झाम्पल, ती सकाळी लवकर उठते, तो ऑफिसला जातो, या क्रिया कशा आहे, नेहमीच्या घडणाऱ्या आहेत. त्याच्यासाठी आपण प्रेझेंट सिंपल टेन्सचा उपयोग करतो. आता त्याची ओळख म्हणजे काय, वाक्यात मराठीत शेवटी करतो, करते, करतात, म्हणजेच तो, ते, तात येतात. फॉर एक्झाम्पल, आई स्वयंपाक करते, तो ऑफिसला जातो, आजोबा आम्हाला गोष्टी सांगतात. तर हे येते. आणि त्याचा रूल नंबर 1 हा आहे की सब्जेक्ट म्हणजे जेव्हा कर्ता हा सिंग्युलर असेल, एकवचनी असेल, तर जसे फॉर एक्झाम्पल ही, शी, इट, राम, स्नेहा, स्टुडंट, बर्ड असे, तर त्याच्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावावे. आता ही, शी, इट, राम, स्नेहा, स्टुडंट हे काय झाले, एकवचनी सब्जेक्ट आहे. ठीक आहे. त्यालाच आपण म्हणतो थर्ड पर्सन सिंग्युलर. आता थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे काय, जेव्हा ती व्यक्ती आय म्हणजे मी किंवा यू, तुम्ही नाही या, पण आपण एखाद्या थर्ड पर्सन बद्दल बोलत आहे, आपण त्याच्याबद्दल बोलत आहे. जसं तो ऑफिसला जातो, म्हणजे आपण दोघे गोष्टी करत आहे का थर्ड पर्सन बद्दल. जर असा सब्जेक्ट असेल, तो पण सिंग्युलर असेल, तेव्हा त्याच्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावावे. आता आपण बघूया प्रेझेंट सिंपल टेन्सचा फॉर्म कसा असतो, रचना कशी असते. तर पहिल्यांदा आपण बघायचं सब्जेक्ट, मग फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे V1 आणि मग ऑब्जेक्ट. आता उदाहरण बघूया. तो इथे येतो, इथे सब्जेक्ट झाला तो, नंतर इथे काय आहे, फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, इथे काय आहे, येतो. येतो म्हणजे येणे, तर काय होईल, कम. पण आपण मगाशीच बघितलंय की सब्जेक्ट जर हा सिंग्युलर असेल, एकटा असेल, तर काय होतोय, एस किंवा ईएस लावावे त्याच्या क्रियापदाला. तर ही कम्स आणि इथे म्हणजे हिअर, ही कम्स हिअर. नंतर ती तिथे जाते, इथे सब्जेक्ट काय झाला, ती, ती म्हणजे शी. त्याच्यानंतर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आपल्याला वापरायचं आहे. इथे वर्ब काय आहे, कुठली क्रिया सुरू आहे, जाण्याची, जाणे म्हणजे गो. तर इथे आपल्याला लावायचे गो, पण सब्जेक्ट कसा आहे, हा सिंग्युलर आहे. सिंग्युलर असल्यामुळे, एकवचनी असल्यामुळे आपल्याला त्याच्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचे आहे. तर शी गोज देअर. नंतर बघूया सूर्य पूर्वेस उगवतो. सूर्य कसा आहे, एकच आहे, द सन रायझेस इन द ईस्ट. त्याच्यामुळे आपण इथे
सन एकटा असल्यामुळे आपण काय लावायचं त्याच्या क्रियापदाला एस लावायचा. तर आता एकदा अजून आपण रिकॅप बघूया याचा की प्रेझेंट सिंपल टेन्स म्हणजे काय होतं, जी क्रिया रोज रोज होते, वारंवार घडते. फॉर एक्झाम्पल तो इथे येतो, म्हणजे सपोज तो माझ्याकडे ट्युशनला येतो तर मी म्हणते की तो इथे येतो, म्हणजे ती क्रिया रोजची घडणारी आहे. ती तिथे जाते म्हणजे तिचा कुठला गायनाचा क्लास असेल तर ती तिथे जाते. तर ही कशी आहे, तिची रोजची हॅबिट आहे. सूर्य पूर्वेस उगवतो, हे काय आहे, हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्याच्यासाठी पण आपण प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. तर चला आता आपण बघूया प्रेझेंट सिंपल टेन्स. प्रेझेंट सिंपल टेन्स मध्ये आपण बघत आहोत नकारार्थी वाक्य म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेस. इथे काय होतं, ही, शी, इट, राम, निहा व तसेच एकवचनी सब्जेक्ट असेल तर डज नॉट लावायचे. आपण याचा फॉर्म बघूया, सब्जेक्ट प्लस डज नॉट किंवा त्याला कॉन्ट्रॅक्ट केलं तर डझंट प्लस व्हर्ब V1 प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट म्हणजे करता, डज नॉट किंवा डझंट लावायचं. जर तुम्ही स्टुडंट असाल, एक्झाम लिहत असेल तर डज नॉट लावायचं, आणि जर तुम्ही स्पीकिंग मध्ये यूज करत असाल तर डझंट लावायचे. आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट. तर चला आपण उदाहरण बघूया. ती पेपर वाचत नाही. इथे ती झाला आपला सब्जेक्ट, सब्जेक्ट झाला ती, त्याच्यामुळे नंतर काय लावायचं, डज नॉट किंवा डझंट. ओके. आणि इथे वर्ब काय आहे, वाचणे, वाचणे म्हणजे रीड. मग ऑब्जेक्ट काय, ती काय वाचत नाही, अ न्यूजपेपर. मग वाक्य कसं बनलं आपलं पूर्ण, शी डज नॉट किंवा शी डझंट रीड अ न्यूजपेपर. नेक्स्ट, रोहनला पाणीपुरी आवडत नाही. ही सब्जेक्ट झाला रोहन. रोहन नंतर काय लावायचं आपल्याला, डज नॉट किंवा डझंट. ओके. रोहन डझंट, मग आवडणे म्हणजे लाईक, रोहन डझंट लाईक पाणीपुरी. जर हे वाक्य फक्त असं असतं की रोहनला पाणीपुरी आवडते, रोहन लाईक्स पाणीपुरी, पण आपण निगेटिव्ह करत आहे म्हणून रोहन डझंट लाईक पाणीपुरी. नंतर रोज पाऊस पडत नाही, इट डझंट रेन एव्हरी डे. इट झाला सब्जेक्ट, नंतर डज नॉट, आणि मग पाऊस पडणे म्हणजे व्हर्ब. व्हर्ब म्हणजे काय होईल, पावसाचं रेन, आणि एव्हरीडे ऑब्जेक्ट. नंतर बघूया, मीना वाढदिवस साजरा करत नाही. मीना झाला सब्जेक्ट, डज नॉट, साजरा करणे म्हणजे सेलिब्रेट बर्थडे. आता इथे बघा तुम्ही की मीना, इट, रोहन, शी यांच्या क्रियापदाला आपण एस लावलं का नाही लावलं. आता का नाही लावलं, कारण की निगेटिव्ह वाक्य आहे. निगेटिव्ह वाक्यामध्ये इथला एस जाऊन इथे डज मध्ये आलाय, त्याच्यामुळे आपण कुठेच एस लावला नाही यांच्या क्रियापदाला. ठीक आहे. सो मीना डज नॉट सेलिब्रेट बर्थडे. आता आपण बघत आहोत प्रेझेंट सिंपल टेन्स. यामध्ये आपण बघणार आहोत प्रश्नार्थी वाक्य कशी बनवायची. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स. ते दोन प्रकारचे असतात, एक व्हर्बल आणि एक WH. व्हर्बल म्हणजे ज्या प्रश्नांच्या वाक्यांची सुरुवात त्याच्या हेल्पिंग व्हर्बने होईल. आता हा प्रेझेंट असल्यामुळे डू किंवा डजने होईल, राईट. आणि WH टाईप हा त्या इंट्रोगेटिव्हचा दुसरा प्रकार आहे. WH टाईप म्हणजे ज्या प्रश्नांची वाक्यांची सुरुवात व्हॉटनी, व्हेन, व्हाय, वेअरनी होईल. आणि व्हर्बल म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाहीने मिळेल. फॉर एक्झाम्पल, तो आंबा खातो का, तर आपण म्हणू की हो तो आंबा खातो, किंवा नाही तो आंबा नाही खात, म्हणजे हो किंवा नाहीनी. आणि WH म्हणजे तो काय खातो, तर तुम्हाला तिथे काहीतरी उत्तर द्यावं लागेल की तो आंबा खातो. तर चला आता आपण बघूया फक्त सब्जेक्ट. जर हा सिंग्युलर असेल किंवा एकटा असेल, जसे ही, शी, इट, राम, स्नेहा, कुठल्या पण मुलाचं नाव किंवा कुठल्या पण मुलीचं नाव, कुठला पण सब्जेक्ट जो सिंग्युलर आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या प्रश्न वाक्याची सुरुवात डजनी करायची आहे. तर चला बघूया आपण येस ऑर नो असलेली प्रश्न वाक्य. याची रचना आहे डज प्लस सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. तो इथे येतो का, आता हा कुठला टेन्स आहे ओळखायचं असेल तर या काला विसरून जायचं 1 मिनिट साठी आणि थिंक करायचं की तो इथे येतो म्हणजे कुठला टेन्स झाला, हा प्रेझेंट टेन्स. मग प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट कसा आहे, तो, म्हणजे ही कम्स हिअर. ओके. मागच्या वाक्यामध्ये आपण बघितलं की तो ही असेल तर काय लिहायचं, ही कम्स हिअर. पण आता आपल्याला प्रश्न वाक्य बनवायचं आहे, तर प्रश्न वाक्य बनवताना जी रचना आहे त्याच्यामध्ये आपण याला टाकूया. आता तो इथे येतो का, म्हणजे प्रश्न वाक्याची सुरुवात डज प्लस सब्जेक्ट. इथे सब्जेक्ट हा तो आहे. फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे इथे कम आहे. जेव्हा आपण मगाशी सकारात्मक वाक्य बघितली होती प्रेझेंट टेन्स मध्ये, तेव्हा काय होतं, कम्स होतं. पण प्रश्न वाक्य बनवताना आपल्याला तो कम्सचा एस काढून डज मध्ये चालला जाईल, म्हणून इथे आपण लावूया डज. ओके. आणि मग काय होईल, क्रियापदानंतर
म्हणजे इथे कम राहील आणि ऑब्जेक्ट म्हणजे हिअर. तर डज ही कम हिअर आणि साइन ऑफ क्वेश्चन मार्क. चला दुसरा उदाहरण बघूया. रोहित आंबा खातो का. इथे सब्जेक्ट काय आहे, रोहित. आंबा खातो म्हणजे सपोज आपण याचं सकारात्मक वाक्य बनवलं, जसं रोहित इट्स अ मँगो. पण आपल्याला प्रश्न वाक्य बनवायचं तर स्टार्टिंगला काय येईल, डज रोहित ईट. एस लागेल का इथे, नाही लागणार, कारण की तो एस निघून इकडे आलाय डज कडे. डज रोहित ईट अ मँगो. ऑब्जेक्ट काय झाला, अ मँगो आणि साइन ऑफ क्वेश्चन मार्क. नंतर मीना हसते का. अजून बघूया. आता इथे पुन्हा का आहे, क्वेश्चन मार्क. तर प्रश्नाची सुरुवात आपल्याला डजने करायची. डज प्लस सब्जेक्ट काय आहे इथे, मीना. डज मीना लाफ. आता आपण बघत आहोत प्रेझेंट सिंपल टेन्स मध्ये होकारार्थी म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. आपण अनेक वचनी सब्जेक्ट असेल तर काय करायचं, तर इथे बघा रूल नंबर 1 की सब्जेक्ट म्हणजे कर्ता. जर अनेक वचने असेल जसे वी, दे, स्टुडंट्स, बर्ड्स, राम अँड मोहन, आय आणि यू हे काय झाले, अपवाद आहे. त्यांच्या क्रियापदाला एस, येस लागणार नाही. मगाशी आपण बघितले की सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल, एक वचनी असेल तर त्याच्या क्रियापदाला आपण एस, येस लावलं. जसं ही ईट्स, शी लाफ्स, एस लागले ना तसं. पण इथे काय होईल, वी ईट्स न म्हणता वी ईट, दे ईट, स्टुडंट्स ईट, बर्ड्स फ्लाय अशा प्रकारचे वाक्य बनेल. म्हणजेच त्यांच्या क्रियापदाला एस, येस लागणार नाही. त्याचा फॉर्म कसा आहे, सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब प्लस ऑब्जेक्ट. चला उदाहरण बघूया. ते इथे येतात. आता ते काय झालं, अनेक वचन आहे. अनेक वचन असल्यामुळे त्यांच्या क्रियापदाला एस, येस लागणार नाही. ते म्हणजे दे, मग फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे कम आणि इथे म्हणजे हिअर, दे कम हिअर. नेक्स्ट एक्झाम्पल, आम्ही आंबे खातो. तर आम्ही हे सिंग्युलर आहे की प्लुरल, प्लुरल आहे. प्लुरल असल्यामुळे वी ईट आणि काय खातो तर आंबे. आंबे काय झालं आपलं, हे ऑब्जेक्ट झाला. नंतर मला हे माहित आहे. मला म्हणजे आय, मग फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे माहित असणे. माहित असणेला आपण म्हणतो नो आणि हे म्हणजे दिस, आय नो दिस. नंतर बघूया, पक्षी आकाशात उडतात. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं की ते इथे येतात, दे कम्स हिअर होतं का, नाही होत, दे कम हिअर होते. का होतंय, कारण की आपला सब्जेक्ट हा इथे प्लुरल मध्ये आहे. वी मध्ये पण प्लुरल सब्जेक्ट असल्यामुळे इट्स नाही होणार, वी ईट. मला हे माहित आहे, आय नो धिस. बर्ड्स अनेक वचन असल्यामुळे बर्ड्स फ्लाय इन द स्काय. ओके, तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तर चला बघूया आपण. आता आपण बघत आहोत प्रेझेंट सिंपल टेन्स, साधा वर्तमान काळमध्ये नकारार्थी वाक्य कशी बनवायचे. तर वाक्यामध्ये जेव्हा आपण आय, यू, वी, दे, राम अँड मोहन व अनेक वचनी सब्जेक्ट असेल तर डू नॉट किंवा डोंट लावावे. आय आणि यू हे एक्सेप्शन्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी पण डू नॉट किंवा डोंटचा यूज करायचा आहे. आता याची फॉर्म कशी बनली, तर सब्जेक्ट प्लस डू नॉट किंवा डोंट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब V1 प्लस ऑब्जेक्ट. डू नॉट जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये लिहत आहे तेव्हा तुम्हाला डू नॉटचा यूज करायचा आहे, तिथे डोंट लिहायचं नसतं. आणि जर तुम्हाला स्पीकिंग करायचं आहे तर तुम्ही डोंटचा यूज करू शकता. चला बघूया एक्झाम्पल. आम्ही तिथे जात नाही. ते सब्जेक्ट झाला आम्ही म्हणजे वी नंतर लिहायचं आहे डू नॉट, कारण की नकारार्थी वाक्य म्हणून वी डू नॉट किंवा वी डोंट. आणि फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे जाणे. जाणेला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो गो. देअर वी डोंट गो देअर किंवा वी डू नॉट गो देअर. नंतर ते पालेभाज्या खात नाही. ते म्हणजे दे. मग फॉर्म कडे बघा. सब्जेक्ट म्हणजे काय झालं इथे ते, मग काय लिहायचंय डू नॉट किंवा डोंट. तर आपण डोंट यूज करूया आता. आणि फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे खाणे, ईट. आणि काय नाही खाते ते पालेभाज्या, लिफी व्हेजिटेबल्स. सो दे डोंट ईट लिफी व्हेजिटेबल्स. नेक्स्ट एक्झाम्पल, मी गाणे गात नाही. आय डोंट सिंग अ सॉन्ग. तू त्याला ओळखत नाही की तू त्याला नाही ओळखत. यू डोंट नो हिम. तर इथे सब्जेक्ट झाला यू, डोंट. क्रियापदाचं पहिलं रूप झाला नो हिम, यू डोंट नो हिम. ओके, तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. कारण की इथे जर सब्जेक्ट आपला हा जर प्लुरल मध्ये असेल तर आपण त्याच्या क्रियापदाला कधीच एस, येस लावत नाही. मग त्यांची वर्बलची प्रश्नांची सुरुवात कशी होईल, डोंटने होईल. आता आपण बघूया प्रेझेंट सिंपल टेन्स मध्ये डूचा वापर कसा करायचा.
जेव्हा पण सब्जेक्ट हा दे, वी, आय, यू आणि प्लुरल सब्जेक्ट असेल म्हणजे अनेकवचनी सब्जेक्ट असेल जसे बर्ड्स, स्टुडंट्स, तर तेव्हा त्याच्या प्रश्नाच्या वाक्याची सुरुवात आपल्याला डू ने करायची आहे. तर चला बघूया प्रश्न वाक्य येस ऑर नो असलेली वाक्य. याची रचना आहे डू प्लस सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस साइन ऑफ क्वेश्चन मार्क. तर एक्झाम्पल बघूया. ते इथे येतात का? इथे काय लिहायचं आपल्याला? डू. सब्जेक्ट काय आहे? अनेक वचन आहेत दे. मग इथे फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे कम आणि हिअर. डू दे कम हिअर. नेक्स्ट आम्ही आंबे खातो का? इथे सब्जेक्ट कसं आहे? अनेक वचनी. तर प्रश्न वाक्य करत आहोत आपण म्हणून आपल्याला डू ने सुरुवात करायची. डू सब्जेक्ट आहे वी, खाणे म्हणजे ईट, मँगोज डू वी ईट मँगोज. नेक्स्ट एक्झाम्पल, तुला माहित आहे का? डू यू नो. इथे आपल्याला वर्बलची सुरुवात कशाने करायची आहे? डू नी. आणि सब्जेक्ट काय आहे? तो. डू यू. नंतर फर्स्ट फॉर्म ते वर्ब काय आहे? डू यू नो. नेक्स्ट, पक्षी आकाशात उडतात का? डू बर्ड्स फ्लाय इन द स्काय. आता कधी कधी टीचर लहान मुलांना शिकवतात पक्षी आकाशात उडतात का? तर छोटे मुलं जे प्री केजी मध्ये असतात, हो ते उडतात. मीन्स डू बर्ड्स फ्लाय इन द स्काय? येस दे फ्लाय और येस दे डू. कॅन से लाईक दॅट. तर होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आपल्याला काय समजले की सब्जेक्ट जर हा अनेक वचने असेल तर त्याच्या वर्बलची सुरुवात डू ने करायची. तर आता आपण बघत आहोत पास्ट सिंपल टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. मराठीत वाक्यांच्या शेवटी जर केले, गेले, आला म्हणजे लिहिलाली येते. फॉर एक्झाम्पल, तो इथे आला, त्याने काम केले, ते तिथे गेले. हे त्यांच्या वाक्याच्या शेवटी काय दिसते तुम्हाला? लिहिलाली येते. आता याचं फॉर्म बघूया आपण. सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म दी वर्ब म्हणजे V2 प्लस ऑब्जेक्ट. हा अगदी साधा आणि सोपा आणि सुटसुटीत टेन्स आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट प्लुरल असो सिंग्युलर असो तिथे तुम्हाला फक्त क्रियापदाचं दुसरं रूप लावायचं आहे. आणि पास्ट सिंपल टेन्स मध्ये नोट करायचं आहे की जेवढे पण आपले 12 टेन्स आहे 12 टेन्स पैकी फक्त आणि फक्त पास्ट सिंपल टेन्स मध्येच वर्ब टू चा यूज होतो. तर चला आता आपण बघूया उदाहरण. तो इथे आला, सब्जेक्ट झाला तो. आता येणे म्हणजे काय होते? कम. कमचं सेकंड फॉर्म काय झालं? केम. हिअर, ही केम हिअर. ती तिथे गेली, शी वेंट देअर. तर सब्जेक्ट झाला शी आणि गोचं दुसरं रूप झालं वेंट देअर. नंतर त्यांनी आंबे खाल्ले, दे एट मँगोज. दे झाला सब्जेक्ट, एट झाला सेकंड फॉर्म दी वर्ब, ईटचा सेकंड फॉर्म आहे हा, आणि मँगोज आपले आंबे. नंतर मी सिंह बघितला, आय म्हणजे मी, सी म्हणजे बघणे, सीचं दुसरं रूप झालं सॉ आणि अ. तर चला आता आपण बघूया पास्ट सिंपल टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. मराठीत वाक्यांच्या शेवटी केले, गेले, आले असं आपण बघितलं होतं. इथे केले नाही, गेले नाही तसं येईल. म्हणजे नकारार्थी वाक्यात आपल्याला इथे डिड नॉट वापरायचं आहे. डिड नॉट आल्यामुळे ते क्रियापदाचं पहिलं रूप इथे येईल. तर चला बघूया आपण याचा फॉर्म म्हणजे रचना. सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे V1 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. एक्झाम्पल बघूया. तो इथे आला नाही, तो काय झाला आपला? सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे V1 म्हणजे काय होईल इथे? कम हिअर. आपण मग अशी बघितले की होकारात्मक वाक्य जे आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बनवले त्याच्यामध्ये आपण V2 चा यूज केला. आणि मी तेव्हा म्हटलं होतं की फक्त आणि फक्त पास्ट टेन्स मध्ये आपण V2 चा यूज करतो. आणि इथे पण बघा की इथे जर V1 झालाय पण हा जो डीड आहे तो डू चा दुसरा रूप आहे, तर इथे आपण नेगेटिव्ह वाक्य करत असल्यामुळे इथे डीडचा यूज झालाय. तर आपलं उदाहरण झालंय ही डिड नॉट कम हिअर. नंतर उदाहरण बघूया. ती तिथे गेली नाही, शी डिड नॉट फर्स्ट फॉर्म दी वर्ब काय झालं? गो देअर. शी डिडंट किंवा शी डिड नॉट गो देअर. नंतर त्यांनी आंबे खाल्ले नाही, दे डिड नॉट ईट मँगोज. तुम्ही याला कॉन्ट्रॅक्ट पण करू शकता जसं दे डिडंट ईट मँगोज. नंतर आम्ही मदत केली नाही, वी डिड नॉट हेल्प. वी झाला सब्जेक्ट, नंतर बघा डिड नॉट, मग फर्स्ट फॉर्म दी वर्ब हेल्प, वी डिडंट हेल्प. आपण आता बघत आहोत पास्ट सिंपल टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. यामध्ये आपण बघत आहोत प्रश्नवाक्य. प्रश्नवाक्य म्हणजे इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन्स. ते दोन प्रकारचे असतात. एक व्हर्बल टाइप क्वेश्चन्स म्हणजे ज्या वाक्यांची सुरुवात त्याच्या सहाय्यकारी क्रियापदाने होईल. जसं पास्ट सिंपल टेन्स असल्यामुळे इथे आपल्याला प्रश्नवाक्याची सुरुवात डिडने करायची आहे आणि
त्याचा दुसरा प्रकार म्हणजे WH फॅमिली, जिथे प्रश्नांची वाक्याची सुरुवात व्हॉट, व्हेन, व्हाय, व्हेअर, विचने होईल आणि त्यामध्ये तुम्हाला उत्तर काहीतरी वेगळं मिळेल. जसं त्याने काय खाल्ले, तर तुम्हाला उत्तर मिळेल की त्याने आंबा खाल्ला. तर ते झालं WH क्वेश्चन्स. आणि हे येस ऑर नो असलेली वाक्य म्हणजे त्याने आंबा खाल्ला का, तर तुम्हाला उत्तर हो किंवा नाही मिळेल. म्हणजे त्याने आंबा खाल्ला किंवा त्याने आंबा नाही खाल्ला, म्हणजेच तुम्हाला उत्तर कसं मिळतंय, हो किंवा नाही मध्ये. तर आपण आता या भागामध्ये येस आणि नो असलेली वाक्य बघणार आहोत. तर चला बघूया प्रश्न कसे बनवायचे. त्याची फॉर्म आहे डीड प्लस सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आणि साइन ऑफ क्वेश्चन मार्क. चला उदाहरण बघूया. तो इथे आला का, तर प्रश्न बनवताना आपल्याला सहाय्यकारी म्हणजे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे डीड प्लस सब्जेक्ट प्लस आता इथे काय करायचं, तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे, कारण की आपण इथे डीड आल्यामुळे डीड पण हे डूचं दुसरं रूप आहे. ओके, मग प्लस ऑब्जेक्ट. तर तो इथे आला का, डीड ही कम हिअर. दुसरा उदाहरण, ती तिथे गेली का, डिड शी गो देअर. त्यांनी आंबे खाल्ले का, डिड दे ईट मँगोज. इथे काय झालं, आपण ईट काय झालं, V1 झालं आणि ऑब्जेक्ट आहे मँगोज. नंतर बघूया आम्ही मदत केली का, त्या सब्जेक्ट काय झाला आहे आम्ही, पण आपण काय करत आहे, प्रश्न वाक्य बनवते. प्रश्न वाक्य बनवताना काय करायचं, आपल्याला डीड यूज करायचा. पहिले डीड वी हेल्प, फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे हेल्प आणि साइन ऑफ क्वेश्चन मार्क. होप की तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. काय समजलं आपल्याला याच्यामध्ये, की प्रश्न वाक्यांची सुरुवात आपल्याला डीडनी करायची आहे आणि डीड आल्यामुळे आपल्याला V1 यूज करायचे. तर आता आपण बघत आहोत फ्युचर सिंपल टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ. यामध्ये एखादी क्रिया जी फ्युचरमध्ये घडणार असेल, भविष्यात घडणार असेल, एखादी प्रसंग किंवा एखादी प्लॅन जी भविष्यामध्ये आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपण याचा उपयोग करतो. जसं मी संडेला मूवी बघायला जाईल, तो इथे येईल, तो यावर्षी लग्न करेल. तर यामध्ये ह्या गोष्टी कशा आहेत, या सगळ्या क्रिया ज्या आहेत ते फ्युचरमध्ये घडणाऱ्या आहेत. फॉर एक्झाम्पल, कधी कधी टीचर म्हणू शकतो स्टुडंट्सला की तुम्ही होमवर्क पूर्ण केला नाही तर मी तुम्हाला वर्गाच्या बाहेर काढेन. म्हणजे काय दाखवत आहे, फ्युचर ऍक्शन्स दाखवत आहे. तर चला बघूया मराठीत वाक्यांच्या शेवटी करेल, जाईल, बघेल म्हणजेच लर्न येते. आता रचना बघूया त्याची. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस शॉल किंवा विल प्लस फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता शॉल कधी वापरायचं, आय आणि वी सोबत तुम्ही शॉल वापरू शकता, पण जेव्हा तुम्ही बोलण्यामध्ये याचा यूज करायचा असेल आय आणि वीचा, तेव्हा तुम्ही विल यूज केलेला बेटर आहे. चला उदाहरण बघूया. तो इथे येईल, इथे सब्जेक्ट काय आहे, तो. नंतर काय आहे, विल कम हिअर. इथे सगळे जे पण सब्जेक्ट्स असतील त्या सगळ्यांना आपण विलच यूज करणार आहोत आणि विलचाच उपयोग होतो. दुसरं एक्झाम्पल, ती तिथे जाईल. इथे सब्जेक्ट आहे ती, ती नंतर विल लावावे आणि फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप इथे काय होईल, गो आणि ऑब्जेक्ट म्हणजे देअर. शी विल गो देअर. ते आंबा खातील. दे विल ईट मँगोज. मी इंग्रजी शिकवेन. आता बघा मी इथे शॉल यूज नाही केलाय, पण तुम्ही शॉल यूज करू शकता. पण जेव्हा पण तुम्हाला बोलायचं असेल स्पीकिंग मध्ये तुम्ही विलचाच यूज करा. तर इथे सब्जेक्ट आहे आय विल टीच इंग्लिश. इंग्लिश काय झालं इथे ऑब्जेक्ट. चला एकदा पुन्हा बघूया. तो इथे येईल, सब्जेक्ट काय झाला आपला ही नंतर विल लावावे कारण की हा फ्युचर टेन्स आहे आणि फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब म्हणजे कम आणि हिअर म्हणजे ऑब्जेक्ट. तर चला तुम्हाला इथपर्यंत समजलं आहे. तर आपण फ्युचर सिंपल टेन्स मध्ये नकारार्थी वाक्य कसं करायचं. नकारार्थी वाक्यामध्ये विल नॉट आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट केलं तर वॉन्ट येते. तर तुम्ही एक्झाम मध्ये किंवा काही लेटर्स लिहित आहेत तुम्ही तिथे विल नॉटचा यूज करू शकता, पण स्पीकिंग मध्ये वॉन्टचा यूज केला तर बेटर आहे. तर रचना आहे सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे V1 प्लस ऑब्जेक्ट. तर तुम्हाला इथे करता आणि विल नॉट किंवा वॉन्टचा यूज करायचा आहे आणि क्रियापदाचं पहिले रूप आणि कर्म. तर चला उदाहरण बघूया. तो इथे येणार नाही, ही विल नॉट कम हिअर. ती तिथे जाणार नाही, शी विल नॉट गो देअर. तुम्ही या कन्स्ट्रक्शन कडे बघायचं. सब्जेक्ट आहे इथे शी,
त्याच्यानंतर लावायचं विल नॉट किंवा शी वॉन्ट. मग फर्स्ट फॉर्म दी वर्ब म्हणजे गो देअर. शी वॉन्ट गो देअर. आम्ही मदत करणार नाही. वी विल नॉट हेल्प किंवा वी वॉन्ट हेल्प. आता आपण बघत आहोत फ्युचर सिंपल टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळमध्ये प्रश्नवाक्य कसे बनवायची. तर चला बघूया आपण रचना. शॉल किंवा विल प्लस सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब म्हणजे V1 क्रियापदाचं पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म प्लस क्वेश्चन मार्क. चला उदाहरण बघूया. तो इथे येईल का. तिथे आपली रचनाकडे बघायचं. विल ही कम हिअर. विल नंतर सब्जेक्ट आहे तो आणि क्रियापदाचं पहिले रूप म्हणजे कम आणि हिअर. ती तिथे जाईल का. विल शी गो देअर. ते आंबे खातील का. विल ते म्हणजे काय होईल दे. ईट म्हणजे खाणे पहिले रूप आणि मँगोज. विल दे ईट मँगोज. आम्ही मदत करू का. शाल वी हेल्प. तर तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. तर चला तुम्हाला इथपर्यंत सगळी वाक्य जी प्रेझेंट सिंपल टेन्स पास्ट सिंपल टेन्स फ्युचर सिंपल टेन्स अगदी कम्प्लिटली समजलं आहे. तर आपण या चार्ट थ्रू एक क्विक रिकॅप घेऊया. आता बघूया प्रेझेंट सिंपल टेन्सचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. उदाहरण बघूया. मी इंग्रजी शिकवते. आय टीच इंग्लिश. आता इथे जर तो इंग्रजी शिकवतो असतो तर ही टीचेस इंग्लिश. का तर सब्जेक्ट हा सिंग्युलर आहे आणि जर सब्जेक्ट प्लुरल असेल जसं आय यू वी ते हे सगळ्यांच्या क्रियापदाला एस लागणार नाही. नंतर बघूया. मी इंग्रजी शिकवत नाही. आय डू नॉट किंवा आय डोंट टीच इंग्लिश. जर तो इंग्रजी शिकवत नाही असं असतं तर ही डज नॉट किंवा ही डझंट टीच इंग्लिश. नंतर मी इंग्रजी शिकवते का. डू आय टीच इंग्लिश. जर तो असता तर तो इंग्रजी शिकवतो का. डज ही टीच इंग्लिश. आता बघूया पास्ट सिंपल टेन्स. इथे आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप. या पास्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट कुठला पण असो कर्ता कुठलाही असो तुम्हाला फक्त आणि फक्त V2 यूज करायचं आहे. मी इंग्रजी शिकवले. आय टॉट इंग्लिश. नंतर मी इंग्रजी शिकवले नाही. आय डिड नॉट टीच इंग्लिश. समजा त्याने इंग्रजी शिकवले नाही. ही डिड नॉट टीच इंग्लिश किंवा ही डिडंट टीच इंग्लिश. नेक्स्ट मी इंग्रजी शिकवेल का. डिड आय टीच इंग्लिश. आता बघूया फ्युचर सिंपल टेन्स. सब्जेक्ट प्लस शॉल किंवा विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. इथे बघा. मी इंग्रजी शिकवेल. आय विल टीच इंग्लिश. समजा ही असेल तरी पण ही विल टीच इंग्लिश. नेक्स्ट मी इंग्रजी शिकवणार नाही. आय विल नॉट किंवा आय वॉन्ट टीच इंग्लिश. आणि ही असेल तरी ही वॉन्ट टीच इंग्लिश. मी इंग्रजी शिकवेल का. विल आय टीच इंग्लिश. और ही असेल तर विल ही टीच इंग्लिश. तर चला इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल एंड अँड होप की तुम्हाला टेन्सचा टॉपिक नक्की कळला असेल. तसंच आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट्स थ्रू कळवू शकता. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल दॅट टाइम कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप स्माइलिंग. थँक्यू.